शेतकरी मित्रांनो नमस्कार. माझं नाव महेश बाळकृष्ण शिंदे, राहणार लिंब, तालुका जिल्हा सातारा. आता पाहायला गेलं तर मला शेतीची खूप आवड आहे. आमच्या वडिलांनी आम्हाला म्हणजे शेती संदर्भात खूप काही चांगले सल्ले दिले आणि शेती कशी करायची आणि आपण शेती करत असताना आपले नफा काय आणि तोटा काय ह्याच्यातील आमच्या वडिलांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले. आज आम्ही आमच्या वडिलांच्या शेतीमध्ये आज आम्ही ऊस पीक, केळी पीक, पेरू, टोमॅटो, कलिंगड अशी विविध पिकं घेत असतो. आम्ही ही पिकं घेत असताना हा जो टोमॅटोचा प्लॉट आहे हा एक त्यातील एक प्लॉट आहे आणि मी गेली 5 वर्षापासून शेती करत आहे. गेल्या 5 वर्षाच्या शेतीमध्ये मी बऱ्याचशा कंपन्यांची औषधं वापरली गेली, बरीचशी खतं वापरली गेली, बरेचसे काही वेगवेगळे भरपूर प्रयोग केले. परंतु हे प्रयोग करत असताना एक लक्षात आलं की मी यारा कंपनीची खतं वापरत होतो. त्या यारा कंपनीचे रिझल्ट मला अफलातून बसले. आज जो हा माझा टोमॅटोचा प्लॉट आहे, ह्या प्लॉटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर टोमॅटोचं सेटिंग खूप झालेलं आहे. आणि टोमॅटोचं सेटिंग होण्याचं कारण काय तर ज्यावेळेस मी ही लागवड केली त्यावेळेस पावसाचं वातावरण होतं. परंतु त्या पावसाच्या वातावरणातून आपण प्लॉटला ट्रीटमेंट करत असताना यारा रेगा म्हणून 17-0-17 ही यारा रेगाची एक ही आहे खताची ग्रेड आहे. तर ही खताची ग्रेड आपण या टोमॅटोला ड्रिंचिंगमधून दिलेली आहे. ड्रिंचिंगमधून दिल्यानंतर त्या 17-0-17 प्लॉटमध्ये काय फरक झाला तर या प्लॉटला आपल्याला जी फुटव्याची जी संख्या असते ती फुटव्याची संख्या भरपूर प्रमाणात निघाली. जी पानाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ असते ती चांगल्या प्रकारे मोठी झाली. त्याच्यामुळे प्रकाश संश्लेषण चांगलं झालं आणि जी कांड्यातील जे अंतर आहे म्हणजे 2 पेऱ्यातील अंतर जे असतं ते मापात राहिल्यामुळं त्याला फुलकळी चांगल्या पद्धतीची हे झाली. म्हणजे प्रत्येक कांड्यामध्ये त्याची फुलकळीचं हे झाली धारणा झाली. त्याच्यानंतर आम्ही प्लॉट ज्यावेळेस 25 ते 30 दिवसाचा झाला त्यावेळेस आम्ही याला बर्ड बिल्डर, याराचं बर्ड बिल्डर, झिंक ट्रॅक आणि स्टॉपिक हे जे औषध मारलं या स्प्रेमुळं जे फ्लावरिंग स्टेजला जे होतं ते फ्लावरिंगचं डायरेक्ट फळात रूपांतर झालं. म्हणजे फ्लावर ड्रॉपिंग हा झालाच नाही. परिणामी काय झालं तर जे ॲव्हरेज उत्पादन असतं म्हणजे यापूर्वी पण मी टोमॅटोचे पीक लावलं होतं तर त्या टोमॅटोच्या पिकामध्ये मला ॲव्हरेज सरासरी 5 किलो ते 4.5 किलो 5पर्यंत भेटायचं. परंतु आज जर पाहायला गेलं तर माझं एका झाडावरती कमीत कमी 100 आणि जास्तीत जास्त 140 फळापर्यंत फळं आहेत. तर याचं ॲव्हरेज उत्पादन मला 9 ते 10 किलो आहे. म्हणजे आजचा जर बाजारभावाचा विचार केला तर आज 25 रुपये ते 30 रुपये आहे. म्हणजे जर प्रति रोप जर आपल्याला 250 ते 300 रुपये जर मिळवून देत असेल तर आज एकरी आपण 5 ते 6 हजार रोपं लावलेले आहेत. आज त्याच्यानंतरनं ज्या वेळेस आपली फळाची साईज सुपारी एवढी झाली त्यावेळेस आपण यारा रेगाचं 12-0-23 हे आपण वापरलेलं आहे. 12-0-23 वापरल्यामुळं फळाची जी आतला गर्भ भरण्याची क्षमता आहे ती चांगली झाली. फळाचं वेट म्हणजे सिजंटा कंपनीनं फळाचं वेट हे 80 ग्रॅम ते 110 ग्रॅमपर्यंत दिलेलं आहे. परंतु आपण 12-0-23 ज्यावेळेस वापरला आणि ज्यावेळेस आपला प्लॉट हार्वेस्टिंगला आला त्यावेळेस हार्वेस्टिंगला प्लॉट येत असताना आपण त्या फळाचं जर वेट मोजलं तर आज 140 ते 160-180 ग्रॅमपर्यंत त्या फळाचं वेट भरतंय. म्हणजे गर्भ पूर्णपणे भरला. आपण याच्या भेसळमध्ये 12-11-18 यारा कॉम्प्लेक्स हे जे खत आहे हे भेसळ आपण एकरी 25 किलो भरलं होतं. आणि त्याच्यानंतर ड्रिपनं वारंवार आपण म्हणजे एक शेड्यूल 17-0-17 त्याच्यानंतरनं 11-42-11 यारा रेगाची जी खतं आहेत ती यारा रेगाची आपण वापरली. याच्यामुळं काय झालं जो माझा इतर मी खतं वापरत होतो याच्या अगोदर त्या खतांच्या तुलनेत आणि आत्ताच्या खताच्या तुलनेत हा माझा जवळपास 40% खर्च कमी झालेला आहे. म्हणजे पूर्वी जर हा प्लॉट वाटवाय मला 1 लाख खर्च येत असेल तर आत्ता 60 ते 65 हजार रुपये यायला लागला. तर मला जे उत्पादन म्हणजे शेतकरी जो असतो समाधानी कशावरती असतो तर याच्यावरती असतो. आता आमचा लिंब गावामध्ये श्री गुरुदत्त शेतकरी गट म्हणून आहे. तर या गटामध्ये आम्ही 10 ते 12 शेतकरी आहे. तर या 10 ते 12 शेतकऱ्यांनी आम्ही सुरुवातीपासून याराची खतं वापरायला सुरुवात केलेली आहे. तर आमच्या संपूर्ण 10 ते 12 शेतकरी गटाला आमच्या पूर्णपणे याचा खूप फायदा झालेला आहे. तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी विचार करावा आणि याराची खतं वापरायला सुरुवात करावी. धन्यवाद. थँक्यू यारा.